आपण भूगोल चालू केलं होतं बरोबर. पहिलं लेक्चर झालं होतं कालच्या दिवशी जिओग्राफीचं, आणि त्यामध्ये आपण भारताला भारत हे नाव कसं पडलं ते सांगितलं. लगेच आपण पहिला एक समाज सुधारक बघितला बरोबर. समजला ना, महात्मा फुले आपण शिकवला शनिवारच्या दिवशी. प्रत्येकाचं पाठ झालं असेल अशी अपेक्षा करतो बरोबर. कमीत कमी लक्षात तरी आलं असेल, कमीत कमी निवडता तरी येईल अशा पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे भारी घेतलेलं होतं, पण आता तुम्हाला समजलं असेल कारण मी पाठांतर करून घेतलेलं होतं तुमच्याकडून. आणि आता आपण भारताला भारत हे नाव कसं पडलं हे बघितलं. आणि आता आपण काय चालू करणार आहे, मूळ भारत चालू करणार आहे आपण. म्हणजे आपला हा भारताचा नकाशा आहे. तुम्हाला भूगोल हा विषय 2 ते 3 किंवा 4 मार्काला विचारतात. साधे सिंपल क्वेश्चन असतात जिओग्राफीला. तर ते साधे सिंपल, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. पूर्ण GS मध्ये सरळ सेवेला 25 पैकी 25 मार्क येतील अशी अपेक्षा करूनच मी शिकवणार आहे आणि प्रॉपर शिकवणार आहे. कारण बाकीचे तुम्ही काही जण जुने दिसता, यातले जुने असल्यामुळे तुम्हाला मी बाकीचे विषय सुद्धा शिकवलेले आहे आणि अजून बाकी विषय आपले बाकी आहे बरोबर. म्हणजे तुमच्या बॅचचं मला असं वाटतं भूगोल बाकी असेल, इतिहास बाकी असेल आणि राज्यशास्त्र बाकी असेल, असं काही जर तुमच्या बॅचचं बाकी असेल. हे बघू, आता जिओग्राफीला सुरुवात करू. आणि समजलं नाही तर मला लगेच विचारायचं आहे, सर समजलं नाही. आपला भारताचा नकाशा आहे, दिसतोय का भारताचा नकाशा? दिसतोय ना. माझ्याशी बोलायचं पण आहे बरं. नाही तर नेक्स्ट मी शिकवत राहील, तुम्ही फक्त ऐकत राहाल असं नको करा. बोलत पण राहायचं आहे, सर असं असं आहे, हे आहे. बघा भारताचा नकाशा आहे. आपला भारताचा नकाशा बघितला की भारताच्या या साईडला तुम्हाला पहिल्यांदा दिशा सांगतो. बघा ही इथे बघा, अशी दिशा बघताना ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे आणि ही दक्षिण दिशा आहे. समजलं का? म्हणजे मी हा आता जे लिहितोय ते पूर्व आहे, इकडे जे पश्चिम आहे. मग तुम्हाला कधी विचारलं तर पश्चिमेला कुठला महासागर आहे, कुठला उपसागर हे आहे, कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र भारताच्या पश्चिमेला आहे बरोबर. भारताच्या पूर्वेला कुठला समुद्र आहे? कुठला आहे? बंगालचा उपसागर भारताच्या पूर्वेला आहे. ही दक्षिण आहे. मग दक्षिणेला काय आहे? दक्षिणेला काय आहे? हिंदी महासागर आहे बरोबर. या दिशा झाल्यानंतर या ठिकाणी बघा आग्नेय दिशा आहे, या ठिकाणी ईशान्य दिशा आहे, या ठिकाणी वायव्य दिशा आहे आणि या ठिकाणी नैऋत्य दिशा आहे बरोबर. मग तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर भारताच्या या साईडला म्हणजे कुठल्या साईडला? वायव्येला कोणता देश आहे? कुठला देश आहे भारताच्या वायव्येला? इथे पाकिस्तान आहे. इथे पाकिस्तान भारताच्या वायव्येला आहे. उत्तरेला कुठला आहे? अफगाणिस्तान आहे. या ठिकाणी कुठला देश आहे? चीन हा देश आहे. इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, या ठिकाणी म्यानमार आहे, या ठिकाणी बांगलादेश आहे. भारताच्या आजूबाजूचे देश समजले तुम्हाला? पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगलादेश. बांगलादेश कुठे? इथे भारताच्या. तिथे पश्चिम बंगाल आपलं राज्य आहे आणि बाजूलाच बांगलादेश आहे, माहिती तुम्हाला बरोबर. भारताचा नकाशा पहिले हे राज्य पूर्ण बांगलादेश हा भारताचा भाग होता पहिले, 1947च्या पहिले. म्हणजे पाकिस्तान बी भारताचा भाग होता. नंतर हा पश्चिम पाकिस्तान आणि हा कुठला? पूर्व पाकिस्तान म्हणून उदयाला आला. नंतर बांगलादेश 1971 मध्ये काय झाला? वेगळा झालेला दिसतं तुम्हाला. आणि इथे बांगलादेश आहे बघा. आता देश लक्ष तुमचे. मग तुम्हाला प्रश्न विचारला की भारताच्या आजूबाजूला किती देश आहे, किती देशांच्या सीमा लाभलेल्या आहे? किती देशांच्या सीमा लाभलेल्या आहे? पाकिस्तान 1, अफगाणिस्तान 2, चीन 3, नेपाळ 4, भूतान 5, म्यानमार 6 आणि बांगलादेश 7. म्हणजे भारताच्या आजूबाजूला भारताला किती देशांच्या सीमा लाभलेल्या आहे? 7 देशांच्या सीमा लाभलेल्या आहे. इथपर्यंत आलं लक्षात? समजतंय ना? दिसतंय का तुम्हाला? फळा दिसतोय ना? तुम्ही दूर आहे म्हणून म्हटलं बरोबर. प्रश्न बरोबर येईल का? भारताला किती देशांच्या सीमा लाभलेल्या आहे? 7 देशांच्या सीमा लाभलेल्या आहे. हा इथे कुठला देश आहे? इथे श्रीलंका आहे बघा. ह्या इथे श्रीलंका आहे. मग प्रश्न विचारतात श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झालेला आहे? कशामुळे वेगळा झालाय श्रीलंका भारतापासून? पालकची सामुद्रधुनी, पालकची सामुद्रधुनी आणि
मन्नारचे आखात, मन्नारचे आखात प्रश्न विचारला जातो. सरळ सेवेला विचारला जातो, कंबाईनला विचारला जातो, राज्यसेवेला विचारला जातो, UPSC ला विचारला जातो, कुठल्याही एक्झामला प्रश्न विचारला जातो. श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळं झालेला आहे? पालकची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळं झालेला आहे. 100% लक्षातच ठेवायचं. राहील का लक्षामध्ये? माझ्याशी बोला रे मित्रांनो. मला एकटं शिकवता येत नाही, तुम्हाला पण माहित असेल मी एकटा शिकवू शकत नाही. मला माझ्याशी बोलायला पाहिजे. हो, तुम्ही लहानपणी गोष्टी ऐकत असतील तर कसे करत असतील? हो, हां 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 हां, बरोबर ना? तसंच माझ्याशी बोलत चला, म्हणजे तेव्हा मला समजेल की तुम्हाला समजतंय. बरोबर. श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झाला आहे? पालची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखातामुळे वेगळा झाला आहे. आता सामुद्रधुनी म्हणजे काय? ज्या ठिकाणी दोन महासागर एकत्र येतात किंवा एक महासागर, एक उपसागर, दोन समुद्र एकत्र येतात त्याला काय म्हणतात? सामुद्रधुनी म्हणतात. इथे बघा, बंगालचा उपसागर एकत्र आला आणि हिंदी महासागर इथे एकत्र आलाय, म्हणून ही कुठली समुद्रधुनी आहे? पालची सामुद्रधुनी ही आहे. आलं लक्षामध्ये? असं भारताच्या आजूबाजूला आहे. आपला भारत कधी बघितला तर आता सध्या किती घटक राज्य भारतामध्ये? 28 घटक राज्य. हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. 28 घटक राज्य आहे आणि किती केंद्रशासित प्रदेश आहे? सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर सर, तुम्ही इथे 9 लिहिलेले, पण आता किती आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. कारण दादर नगर हवेली आणि दीव दमण हे काय झालं? हे एकत्र झालेलं आहे 2020 साली. आता 8 केंद्रशासित प्रदेश मी तुम्हाला पुढे दाखवतो ना कशामध्ये कोणकोणते इथे, तर तरी पण इथे सांगून देतो. या ठिकाणी इथे दिल्ली आहे, इथे चंदीगड आहे, या ठिकाणी दादर नगर हवेली दीव दमण आहे, या ठिकाणी पॉंडिचेरी आहे, या ठिकाणी नंतर ते झाल्यानंतर इथे काय आहे? अंदमान निकोबार बेटे आहे, आणि या ठिकाणी काय आहे? लक्षद्वीप बेटे आहे, आणि या ठिकाणी वरती लडाख आहे, आणि इथे काय आहे? खालती जम्मू काश्मीर आहे. म्हणजे 1 2 3 4 हे झाले 5, हे झाले 6, हे झाले 7, आणि हे झाले 8 केंद्रशासित प्रदेश. आणि घटक राज्य किती आहे? 28 घटक राज्य हे आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला तर 100% बरोबर राहायला पाहिजे. भारतामध्ये किती घटक राज्य आहे? किती आहे? 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. इथपर्यंत आलं लक्षात? येते का लक्षामध्ये? आता भारताचं एकूण क्षेत्रफळ किती? हे पूर्णचं पूर्ण किती भागामध्ये भारत व्यापलेला आहे? बघा, लक्ष द्यायचं माझ्याकडे. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे. 32 लाख लक्षात ठेवा. 87,263 चौरस किलोमीटर तुम्हाला सरळ सेवेला प्रश्न विचारलेला आहे भारताचं क्षेत्रफळवर. आज मी जे घेणार आहे त्यावर तुमचा 100% एक क्वेश्चन तरी विचारला पाहिजे, कारण भारताविषयीची बेसिक माहिती आहे. राजकीय भारत घेणार आहे आज, आणि आपण पुढच्या लेक्चर पासून राजकीय महाराष्ट्र, नंतर प्रॉपर महाराष्ट्राचा भूगोल आपण चालू करणार आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे. भारताचं क्षेत्रफळ किती सांगितलं? 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि किती घटक राज्य सांगितले? 8 घटक राज्य सांगितले. 8 सांगितल्या घटक राज्य, 28 घटक राज्य सांगितले, आणि 8 केंद्रशासित प्रदेश सांगितलेले आहे. आता ते झाल्यानंतर बघा, भारताची ही जी भूसीमा आहे कुठली? ह्याशी जी भूसीमा आहे ही किती किलोमीटर लांबीची आहे? प्रश्न विचारला जातो. भारताची भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे? म्हणून इथपर्यंत अशी भूसीमा आहे भारताची. इथून तर इथपर्यंत किती किलोमीटर लांबीची आहे? 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा भारताला लाभलेली आहे. आणि भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? हा 7,517. दोघंही लक्षात ठेवायचं आहे. 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. इथे लिहितो मी भूसीमा किती किलोमीटर लांबी सांगितली. अरे बोला रे यार, बोलत चला. किती किलोमीटर लांबीची? 15,200. आणि समुद्र किनारा किती सांगितला? समुद्र किनारा किती सांगितला? 7,517 किलोमीटर. बरोबर. हाय, बरोबर. इतका समुद्र किनारा सांगितला.
राहील का लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. आता भारताची उत्तर दक्षिण लांबी, उत्तर दक्षिण लांबी म्हणजे कशी? याशी लांबी, बरोबर. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे असा प्रश्न विचारला लागत. ही लांबी उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? ही उत्तर दक्षिण लांबी मित्रांनो 3214 किलोमीटर आहे. इथे लिहितो 3214 किलोमीटर भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे. प्रश्न आला तर 100% बरोबर यायला पाहिजे आणि प्रश्न विचारले जातात. ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा आहे. हे उत्तर दक्षिण लांबी किती सांगितली? 3214. 3214 लक्षात राहत नसेल तर 3200 ही लक्षात ठेवलं तरीही चालेल. तर पूर्व पश्चिम लांबी म्हणजे अशी लांबी किती किलोमीटर आहे? ही 2933 किलोमीटर आहे. 2933. मग असंही तुमच्या 2933 लक्षात राहत नसेल तर 3000 लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात, भारताची याशी लांबी किती आहे? 3000 किलोमीटर आहे आणि याशी उभी लांबी किती आहे? 3200 किलोमीटर आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला ऑप्शन निवडता कमीत कमी ऑप्शन तरी निवडता येईल. आलं लक्षात इथपर्यंत? सर्वांना समजतंय का? खूप खूप बेसिक शिकवत आहे, बरोबर. आता हे बघा, भारतात क्षेत्रफळ सांगितलं आणि भारताचे हे जे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. जगाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे असा प्रश्न विचारला जातो. किती टक्के जगाचे व्यापलेले आहे भारताने? 2.42% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. मग जगात भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो बरं? कितवा लागत असेल? कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा, सहावा, सातवा? 7वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा 7वा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 2011च्या जनगणनेनुसार तर दुसरा क्रमांक लागत होता. आता जनगणना झालेली नाही तरी आपण जो सेन्सस असा काढलेला आहे, जगात असं म्हटलं जात आहे की भारताचा जगात पहिला क्रमांक चीनला मागे टाकलेला आहे भारताने. पण जनगणना झाली का 2011 पासून? नाही. म्हणून भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 7वा क्रमांक 2011च्या जनगणनेनुसार कितवा क्रमांक आहे? दुसरा क्रमांक लागत आहे. याचा आहे भारतात क्षेत्रफळानुसार एकूण मोठे राज्य कधी बघितलं तर बघा, मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं 9 घटक. मुख्य भूमीला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे? बघा, एकूण समुद्रकिनारा किती सांगितला मी तुम्हाला? 7517. मग हा जो समुद्रकिनारा आहे हा सर्वचा सर्व हा 7517 हा कसा आला? हा भाग आणि भारतीय बेटे धरून, बरोबर. इथे भारतीय बेटे हे पकडून सांग, हा किती आला? 7517. परंतु मुख्य भूमी म्हणजे हे, ह्या भूमीला फक्त किती समुद्रकिनारा लाभलेला आहे असा प्रश्न विचारला तर किती आहे? 6100 किलोमीटर. लक्षात ठेवा. भारताला एकूण किती समुद्रकिनारा आहे? 7517 किलोमीटर आणि मुख्य भूमीला किती लाभलेला आहे? 6100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. राहील लक्षामध्ये? पुढे बघा, भारतात क्षेत्रफळानुसार मोठे राज्य. आपला हा भारत आहे. इथे सर्वात क्षेत्रफळानुसार मोठं राज्य कुठलं आहे? 1 नंबर राजस्थान आहे, 2 नंबर मध्य प्रदेश आहे, 3 नंबर महाराष्ट्र आहे. भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं होतं? 2.42% क्षेत्र व्यापलेलं होतं. तर महाराष्ट्राने भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36%. हाही प्रश्न विचारला जातो. किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राने भारताच्या? 9.36%. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो? 3रा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. 4था क्रमांक यूपीचा लागतो आणि 5वा क्रमांक गुजरातचा लागतो. यास आहे, मी असं लक्षात ठेवलेलं आहे, बरोबर. तुम्ही पण अशाच पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य कुठला? प्रश्न विचारला कोणता आहे? राजस्थान आहे. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? येतंय का लक्षामध्ये? परत मी तुम्हाला हे पान वाचण्यासाठी देणार आहे. आता लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य कोणतं भारतामधलं? कुठलं आहे? 1 नंबर यूपी आहे. लोकसंख्या सर्वात जास्त उत्तर प्रदेशची आहे. 2 नंबर कोणाचे आहे? महाराष्ट्राचे आहे आणि 3 नंबर कोणाचे आहे? बिहारचे आहे. लक्षात ठेवा.
लोकसंख्येनुसार भारताचा कितवा क्रमांक, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, दुसरा आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तिसरा आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे. लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, दर पुरुषांमागे दर 1000 स्त्रियांमागे पुरुषांची संख्या किती, म्हणजे 1000 स्त्रिया आहे त्यांच्या मागे पुरुषांची संख्या किती, याला लिंग गुणोत्तर म्हणतात. म्हणजे भारताचं जे लिंग गुणोत्तर आहे हे किती आहे, इंडियाचं लिंग गुणोत्तर 943 आहे. म्हणजे 1000 स्त्रियांमागे किती पुरुष आहे फक्त, नाही सॉरी, 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहे फक्त, 943 आहे. 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया, याला काय म्हणतात, तर लिंग गुणोत्तर म्हणतात. मग विचार करा, जवळजवळ किती, 57 पुरुषांचे लग्नच होणार नाही, म्हणजे महिलांची संख्या भारतात इतकी कमी आहे, फक्त 943 आहे. ते झाल्यानंतर महाराष्ट्रातलं याच्यापेक्षा बिकट आहे. 1000 पुरुषांमागे महाराष्ट्रामध्ये, 1000 स्त्रियांमागे 1000 पुरुषांमागे महाराष्ट्रामध्ये किती स्त्रिया आहे, 929 आहे. म्हणजे बघा, जवळजवळ 71 पुरुषांचे लग्नच होणार नाही, कारण महिलाच 1000 पुरुषांमागे इतक्या कमी आहे. 71 कमी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि इथे बघा किती कमी, इथे 57 कमी भारतामध्ये. आलं का लक्षामध्ये. मग तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती, किती लिहायचं, 929. तर भारताचं लिंग गुणोत्तर किती, किती आहे, 943. तर प्रश्न विचारा, लिंग गुणोत्तरानुसार भारतामध्ये सर्वात मोठं राज्य कुठलं, कुठलं आहे, केरळ आहे. म्हणजे केरळमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर 2 नंबर पॉंडिचेरी आहे, 3 नंबर तामिळनाडू आहे, लक्षात ठेवायचं आहे. केरळमध्ये पुरुषांची संख्या कमी आणि स्त्रियांची संख्या जास्त आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती, फक्त 929. तर भारतामध्ये किती आहे, फक्त 943 इतके आहे. आता घनता, घनतेनुसार महाराष्ट्राचा क्रमांक कधी विचारला तर घनतेनुसार एकूण विचारलं, घनता म्हणजे किती, दर चौरस किलोमीटरला, एका चौरस किलोमीटर मागे, एक चौरस किलोमीटर मागे यामध्ये किती लोक राहतात, त्याला काय म्हणतात, घनता म्हणतात. लक्षात ठेवायचं, दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याला घनता म्हणतात. मग भारतामध्ये ही जी घनता आहे इंडियामध्ये, ही किती आहे, एका चौरस किलोमीटर मागे किती लोक राहतात, 382. प्रश्न विचारला जातात, सरळ सेवेला प्रश्न विचारला जातो, कंबाईनला विचारला जातो, राज्यसेवेला, सर्व एक्झामला प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं आहे, दर चौरस किलोमीटर मागे किती आहे, 382. तर महाराष्ट्रात कधी बघितलं तर ही घनता 365 आहे प्रत्येक चौरस किलोमीटर मागे. एका चौरस किलोमीटर मध्ये, एक चौरस किलोमीटरचा हा जो एरिया आहे, या एरियामध्ये किती लोक राहतात महाराष्ट्रातले, 365. आणि भारतातले किती लोक राहतात, 382 लोक राहतात. लक्षात ठेवायचं आहे, राहील लक्षात. आता तुम्हाला मी हे एक पान सांगितलेलं आहे, प्रॉपर वाचून घ्यायचं आहे. हे एक पान वाचता येईल का, शिकवलंय त्यामुळे वाचता येईल तुम्हाला. काय काय सांगितलं, पहिल्यांदा कोणकोणते भारताच्या आजूबाजूचे देश सांगितले, किती देश आहे, इथे लिहिलं किती, 7 देश आहे. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतोय, 7वा क्रमांक लागतोय, बरोबर. नंतर हे दाखवलं, क्षेत्रफळ सांगितलं 32,87,263. नंतर 2.42% जगाचा व्यापलेला आहे. उत्तर दक्षिण लांबी किती सांगितली, 3214. पूर्व पश्चिम लांबी किती सांगितली, 2933. भूसीमा किती सांगितली लाभलेली, 15,200, बरोबर. आणि समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा सांगितला, 7,517. मुख्य भूमीला किती किलोमीटर लांबीचा सांगितला, 6,100, बरोबर. श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झालेला आहे, पालची सामुद्रधुनी यामुळे वेगळा झालेला आहे. मन्नारच्या आखात पालची सामुद्रधुनी. पूर्वेला कुठला समुद्र आहे, बंगालचा उपसागर. पश्चिमेला अरबी समुद्र. आणि इथे कुठला आहे, हिंदी महासागर आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल, बरोबर. ते झाल्यानंतर तेव्हा हेच सांगितलं मी, जगाच्या 2.42%
आणि भारतामध्ये जगाच्या किती टक्के लोकसंख्या राहते? 17.5% लोकसंख्या राहते. इथे लक्षात ठेवायचं आहे. किती टक्के लोकसंख्या राहते? 17.5% लोकसंख्या राहते भारतामध्ये. मुख्य भूमीला समुद्रकिनारा झाला. किती घटक राज्य आहे एकूण? बघा, मुख्य भूमीला किती घटक राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहे असं आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्याला, म्हणजे याला किती समुद्र किनाऱ्याला किती आहे? 9 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा लाभलेल्या आहे. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये मित्रांनो? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पहिलं, दुसरं, तिसरं राज्य कुठलं सांगितलं? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. आणि नंतर काय सांगितलं? उत्तर प्रदेश. लोकसंख्या दृष्टिकोनातून काय सांगितलं? 1 नंबर यूपी, 2 नंबर महाराष्ट्र, बरोबर, 3 नंबर बिहार. लिंग गुणोत्तर कुठल्या राज्यातलं सांगितलं? केरळ, पांडिचेरी, तामिळनाडू. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती सांगितलं? 929, बरोबर, 2011च्या जनगणनेनुसार. तर भारताचं लिंग गुणोत्तर किती सांगितलं? 943. भारताची घनता किती सांगितले मी तुम्हाला? 382, बरोबर. तर महाराष्ट्राची घनता किती सांगितली मी तुम्हाला? 365. इथपर्यंत आलं लक्षात? अरे हो किंवा नाही बोला रे मित्रांनो, बोलत चला माझ्याशी. इथपर्यंत आपलं झालं आहे. 365 पर्यंत आपण आलेला आहे. इथे 50 वाढले मागच्या वर्षापेक्षा. ठीक आहे बरं का. आता आपला भारत आहे. भारताच्या मध्यातून काय गेलंय? कर्कवृत्त गेलंय. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे? काय गेलंय भारताच्या मध्यातून? कर्कवृत्त गेलेले आहे. आता सर आम्हाला कर्कवृत्त, मकरवृत्त, रेखावृत्त तेच माहित नाही, बरोबर ना? आता इथे लक्ष द्या. पहिल्यांदा हे समजावून देतो. बघा, ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. ही आपली पृथ्वी आहे. इथे मी पृथ्वी काढली. भारताच्या मध्यातून जे जगाच्या मध्यातून जे गेलं आहे इथे 0 अंशावरून, याला काय म्हणतात? विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्त. विषुववृत्त 0 अंशावर आहे. आणि हे जे आडवे आहे इथे 1 2 3 4 5 ह्या आडव्या ज्या रेषा दिसत आहे इथपर्यंत, इथून 1 2 3 मोजत गेले तर हे बाय या इथे उत्तर ध्रुव आहे. उत्तर ध्रुव हे किती अंशावर आहे? 90 अंशावर आहे. म्हणजे असे अक्षरवृत्त इथे वरती किती आहे? 90 अक्षरवृत्त आहे. तसेच खालती 1 2 3 4 5 असे मोजत कधी गेले हे किती भरले इथे? दक्षिण ध्रुवावर इथे किती भरले? 90 अक्षरवृत्त भरले. म्हणजे इथे 90, म्हणजे वरचे 90, खालचे 90 आणि एक विषुववृत्त, एकूण अक्षरवृत्त किती? असा प्रश्न कधी विचारला तर किती आहे एकूण अक्षरवृत्त? 181 एकूण अक्षरवृत्त आहे, ज्या आडव्या रेषांनी तयार झालेल्या आहे. या आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षरवृत्त असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. विषुववृत्ताच्या वरचा हे विषुववृत्त आहे. विषुववृत्ताची रेषा थोडी मोठी दाखवतो. विषुववृत्ताचा वरचा गोलार्ध आहे, याला कोणता गोलार्ध म्हणतात? भूगोलार्ध. कारण या ठिकाणी, किंवा उत्तर गोलार्ध, या ठिकाणी जमिनीचा भाग जास्त आहे, बरोबर. आणि खाली काय म्हणतात? जलगोलार्ध, कारण या ठिकाणी पाण्याचा भाग जास्त आहे म्हणून. त्यामुळे एकूण अक्षरवृत्त किती प्रश्न विचारला तर किती? 181. उत्तर बरोबर लिहायचं आहे. तर हे बाई ही आपली पृथ्वी. आता रेखावृत्त समजवतो. इथे पृथ्वी आहे, इथे जगाच्या मध्यातून काय गेलेलं आहे? मूळ रेखावृत्त गेलेलं आहे ग्रीनिच्या शहरावरून. इथे ग्रीनिच्या शहरावरून मूळ रेखावृत्त. असे जे उभ्या ज्या रेषा आहे या सर्वचे सर्व याला काय म्हणतात? रेखावृत्त असे म्हणतात, बरोबर. हे मूळ रेखावृत्त किती? आता असे इथून मांडले मी, असे रेखावृत्त मांडले 1 2 3 4 5 इथपर्यंत. हे 179 पर्यंत हे येतात. आणि 180 अंशावर जे आहे याला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. आणि इकडे सुद्धा 179, इथे 0 अंशावर. म्हणजे पूर्व साईडला किती आहे? 179. पश्चिम साईडला किती आहे? 179. हे 0 अंशावरचं 1 आणि 180चं 1, म्हणजे एकूण रेखावृत्त किती झाले? 360. तुम्हाला प्रश्न विचारला तर एकूण रेखावृत्त किती? तर किती आहे? 360 एकूण रेखावृत्त आहे, बरोबर. अरे मित्र एकटाच खातोय का? एकटाच नको नको, मला नको. अरे खा खा खाबद्दल. अरे खाबद्दल नाही खा. अरे ठेवलं का बरं? का सर्वांना दिलं असतं तर आणि गोष्ट राहिली असते. ठेवू नको मित्रा, खाऊन घे.
भूक लागली खाऊन घ्यायचं, काही काळजी करायची नाही, बरोबर. कारण तुम्ही रनिंग करून येता, व्यायाम करता, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यामुळे जेवण करणं, खाणं व्यवस्थित खाणं महत्वाचं आहे, बरोबर. हा, इथे बघा, फक्त मी तुला इतकंच विचारलं, एकटा खातोय का बाकीच्यांले मध्ये, बरोबर. एकूण रेखावृत्त किती आहे? 360. खाऊन घे ना. हा हा हा. बरोबर. एकूण रेखावृत्त किती आहे? 360 आहे. तर एकूण अक्षरवृत्त किती आहे? 181. राहील लक्षामध्ये. ज्या उभ्या रेषा आहे याला काय म्हणतात? रेखावृत्त म्हणतात. ज्या आडव्या रेषा आहे याला काय म्हणतात? अक्षरवृत्त म्हणतात. अक्षरवृत्त, रेखावृत्त आलं लक्षामध्ये. तुम्हाला एकूण अक्षरवृत्त विचारले, विचारता प्रश्न म्हणून मी तुम्हाला एक वेळ 5 वेळा सांगतोय. एकूण अक्षरवृत्त किती? किती? 181. एकूण रेखावृत्त किती? विचारला प्रश्न. आता किती आहे? 360 आहे. बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारता, या इथे बघा, इथे आपले मूळ रेखावृत्त इथून गेलंय 0 अंशावरून. हे बघा, मूळ अक्षरवृत्त कुठून गेलंय? 0 अंशावरून गेलं आहे. तुम्हाला असं विचारता, भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बरोबर. इथे आता हा भारत आहे. इथे आता इथे हे आपण मूळ रेखावृत्त काढले, असे एकूण रेखावृत्त काढले, तर भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार विचारतात. अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार पहिल्यांदा ह्या सांगून देतो, नंतर भारत कुठल्या गोलार्धात आहे ते सांगतो. बघा, अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे कुठला विस्तार सांगणार आहे मी आता तुम्हाला? आडवा विस्तार सांगणार आहे. तर रेखावृत्तीय विस्तार म्हणजे मी तुम्हाला कुठला विस्तार सांगेल? उभा विस्तार सांगेल, बरोबर. असं आहे अक्षवृत्तीय विस्तार. बघा, पण 8/4 उत्तर अक्षरवृत्त, लक्षात ठेवा बरं का. किती? 8/4 उत्तर अक्षरवृत्त. सर इथं दक्षिण दिशा आहे, मग तुम्ही उत्तर का म्हटली ते पण सांगतो, फक्त लक्षात ठेवा. 8/4 उत्तर अक्षरवृत्त ते 37° उत्तर अक्षरवृत्त. उत्तर अक्षरवृत्त बघा, 8 ते 37 हे उत्तर अक्षरवृत्त आहे. म्हणजे कशा? अशा ह्या आडव्या ज्या रेषा आहे ह्या सांगितल्या मी तुम्हाला, आडवा विस्तार सांगितला. तर उत्तर दोघं साईडला मी उत्तर उत्तर म्हणालो. इथे पण म्हणालो 8/4 उत्तर अक्षरवृत्त, इथे पण म्हणालो 37° उत्तर अक्षरवृत्त. हे यासाठी म्हणालो, बघा इथे बघायचं आहे भारताचं स्थान. मी तुम्हाला इथे सांगितलं, मूळ जे अक्षरवृत्त आहे 0 अंशावरून गेलेलं आहे. इथे मोजताना आपण 1 2 3 4, इथून मोजताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे कितीपर्यंत मोजलेले आहे? 90 पर्यंत मोजलेले. मग भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे, म्हणून भारताचा इथे आला. म्हणजे 8/4 उत्तर अक्षरवृत्त, 37° उत्तर अक्षरवृत्त. म्हणजे भारत हा कुठल्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे, 1 2 3 पासून. म्हणून तो उत्तर उत्तर आपण दोघं साईडला घेतलं. आता दोघांमधला फरक कधी म्हटला? आता इथे 8 आहे आणि ते 37 आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे दोघांमधला कितीचा फरक आला आहे? 29 अक्षरवृत्त आहे दोघांमध्ये एकूण. राहीन लक्षात. पुढे आता रेखावृत्तीय विस्तार म्हणजे हा असा जो विस्तार आहे. आता उभा विस्तार मोजू आता आपण. बघा, 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त. म्हणजे हे जे रेखावृत्त आहे उभे, बघा मी तुम्हाला इथे रेष मारताना सांगितलं, इकडे कुठला आहे? इथे पूर्व दिशा आहे, इथे काय आहे? पश्चिम आहे. हे 0° इथे गेलेला आहे. इथून अशा मोजत मोजत कधी गेले तर किती अंशापर्यंत आहे रेखावृत्त? 179. आणि 180 वर काय आहे? वार रेषा. आणि इथे पण काय आहे? 179. अशी पृथ्वी गोल आहे आपली, बरोबर. मग 0° भारत कुठल्या साईडला आहे? पूर्व साईडला आहे. म्हणून हे मोजताना आपण असं मोजलं, 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त. लक्षात ठेवायचं आहे. उभा विस्तारामध्ये 68 पासून तर 97 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 30 रेखावृत्त भारतामध्ये आहे. तर अक्षरवृत्त किती आहे भारतामध्ये? 29 आहे, बरोबर ना. म्हणजे 8° पासून तर 37 पर्यंत. राहील लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. तर भारताच्या ज्या मध्यातून आहे, ह्या मध्यातून कुठलं वृत्त गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. बघा, हे असं आहे. इथे बघा 0° काय आहे? विषुववृत्त आहे. 23.5 काय आहे? वरती कर्कवृत्त आहे. खालती 23.5 काय आहे? विषुववृत्ताच्या मकरवृत्त आहे. अजून मकरवृत्ताच्या खाली 66.5 काय आहे? अंटार्क्टिक वृत्त आहे. वरती
कर्कवृत्ताच्या 6.5 अंशावर काय आहे, आर्टिक वृत्त आहे, आर्टिक वृत्त. आणि 90 अंशावर काय आहे, उत्तर ध्रुव. तर 90 अंशावर खालती काय आहे, दक्षिण ध्रुव. मग भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. भारताचं जे स्थान आलं बघा, ह्या साईडच्या मूळ रेखावृत्ताच्या साईडच्या कुठल्या दिशेला आलं, पूर्व साईडला आलं. तर या गोलार्धाच्या कुठल्या साईडला आलं, उत्तर साईडला आलं. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो, भारत हा कोणत्या गोलार्धात आहे, कुठल्या गोलार्धात आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. सरळ सेवेला, कंबाईनला, राज्यसेवेला, सर्व एक्झामला प्रश्न विचारलेला आहे. आणि हे प्रश्न परत परत विचारले जातात. पोलीस भरती असो, कुठलीही एक्झाम असो, तुम्ही रेल्वे द्या, कोणतीही एक्झाम द्या, त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल. भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे, कुठल्या गोलार्धात सांगितला, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. आलं तुमच्या इथपर्यंत लक्षामध्ये. भारत चुकायला नको. एकूण अक्षरवृत्त आले किती, 181 रेखावृत्त आले लक्षात. 360 अक्षरवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे हे कळालं. कर्कवृत्त मकरवृत्त कुठे असतं, विषुववृत्ताच्या उत्तर साईडला काय असतं, कर्कवृत्त असतं. तर विषुववृत्ताच्या दक्षिण साईडला काय असतं, मकरवृत्त असतं. किती अंशावर, 23.5 अंशावर, 23.5 अंशावर. ते झाल्यानंतर अंटार्क्टिक वृत्त 66.5 अंशावर, आर्टिक वृत्त कितीवर, 66.5 अंशावर. मग उत्तर ध्रुव आला आणि खालती आला दक्षिण ध्रुव आला, असे भाग पडलेले आहे. मग भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. मग प्रश्न इथेच थांबत नाही. तुम्ही पोलीस भरतीचे कुठले मागचे पेपर चेक करून बघा, त्यावर असा प्रश्न विचारला होता, भारताच्या किती राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. किती राज्यातून गेलंय, 8 राज्यातून कर्कवृत्त गेलंय मित्रांनो. 8 राज्यातून. तुम्हाला राज्य दाखवतो आता मी, नाही या नोट्स नाही, ठीक आहे बरं का, इथेच दाखवतो बघा. 8 राज्यातून कर्कवृत्त गेलंय. या ठिकाणी इथे गुजरात आहे, गुजरात म्हणून गेलेलं आहे. इथे राजस्थान आहे, इथे मध्य प्रदेश आहे, किती झाले, 3. या ठिकाणी छत्तीसगड आहे, किती झाले, 4. इथे झारखंड आहे, किती झाले, 5. इथे पश्चिम बंगाल आहे, किती झाले, 6. या ठिकाणी त्रिपुरा आहे, किती झाले, 7. आणि इथे मिझोराम आहे, किती झाले, 8. भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. कसे राज्य सांगितले, असे असे राज्य सांगितले. इथे गुजरात सांगितलं, इथे राजस्थान सांगितलं, इथे मध्य प्रदेश सांगितलं, इथे छत्तीसगड सांगितलं, या ठिकाणी झारखंड सांगितलं, इथे पश्चिम बंगाल सांगितलं, इथे त्रिपुरा सांगितलं, आणि इथे काय सांगितलं, मिझोराम सांगितलं. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 राज्यातून भारताच्या मध्यातून जे कर्कवृत्त गेले ते किती राज्यातून गेलेलं आहे, 8 राज्यातून गेलेलं आहे. समजतंय का प्रत्येकाला, समजतंय ना, इथपर्यंत आलं लक्षात. येतंय का लक्षामध्ये. पुढे बघा, भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलंय. तुम्हाला असं विचारलं जातं, भारताची जी मूळ प्रमाण वेळ आहे ते किती रेखावृत्तावरून गेलेली आहे. सर्व एक्झामला प्रश्न विचारला जातो. म्हणून मी पहिल्यांदा राजकीय भूगोल तुमचा घेत आहे, म्हणून मी महाराष्ट्र चालू केला नाही, कारण ही बेसिक माहिती आहे. आपली मूळ जे प्रमाण वेळ आहे हे 82.5 अंशावरून गेलेले आहे. प्रश्न असा विचारला जातो, भारताची प्रमाण वेळ जगाच्या किती तास पुढे आहे. प्रश्न चेक करून घ्या तुम्ही, किती तास पुढे आहे, 5.5 तास पुढे आहे. सर कसं काय 5.5 तास पुढे आहे. पहिल्यांदा आपण हे 82 अंशावरूनच का हे बघू. बघा 68 आणि 97 मधला फरक बघा कितीचा आहे, कितीचा, किती आले रेखावृत्त, 30 आहे ना, बरोबर, 30 रेखावृत्त आहे बरोबर. याच्या मध्यम रेषा कुठली आली आहे, 82. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी आता इथे 0 अंश आहे, या ठिकाणी 0 अंशावर रेखावृत्त आहे, इथे एक रेखावृत्त आहे, इथे किती आहे, 2 आहे, इथे किती आहे, 3 रेखावृत्त आहे. हे एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात, 4 मिनिटं लागतात.
एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी. तर मला सांगा बरं का, 10 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील? 40 मिनिटं लागतील, बरोबर. 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील? 60 मिनिटं लागतील. म्हणजे किती तास लागेल? 1 तास लागेल, बरोबर. 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती तास लागेल? 120 मिनिटं लागतील, बरोबर. आता ही जे रेखावृत्त आहे, हा जो फरक आहे 68 ते 97, आपला 30चा फरक आहे. मग या फरकचा वेळ म्हणजे असं असं झालं असतं, इथे 7 वाजलेले असते, इथे 9 वाजलेले असते. दोघांचा मध्यचा साधना होता. एक रेखा ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागले? 4 मिनिटं लागले. म्हणजे हे जे असे आहे, एकूण किती भारतामध्ये 30 रेखावृत्त आहे. या 30 रेखावृत्त असल्यामुळे इथे दोघांचा सुवर्ण मध्य काय येतोय? 82 येतोय, बरोबर. मध्यम भागून रेषा 82. 82 पण येत नाही, 82च येतंय. म्हणून आपण 82 पकडले. निदान आपल्याला 82 पकडता आलं असतं ना, पण सुवर्ण मध्य साधला असता का? नाही. 82 वरून, म्हणून भारताची प्रमाणवेळ 82 वरून गेलेली आहे. तर मला सांगा आता 360 रेखावृत्त आहे. मग एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात, तर 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील? सांगा ना. शून्याचा शून्य, 6 चोक 24, 2 3 दुने 3 चोक 12, 12 2 14, किती आले? 1440 मिनिटं. 1440 मिनिटं म्हणजे किती तास? भागेला 60 करा, बरोबर. 1 तास 1 मिनिट 60 मिनिटाचा 1 तास होतो. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 आणि 24 म्हणजे 24 तास. आता समजलं का 360च रेखावृत्त का आहे? कारण आपल्या इथे घड्याळावर किती तासाचं घड्याळ आहे? 24 तासाचं घड्याळ आहे. म्हणून आपण 360 रेखावृत्त बरोबर पाडलेले आहे. 361 बी पाडता येत होते, 70 बी पाडता येत होते, बरोबर ना. 340 बी पाडले असते, काही फरक पडला नसता. परंतु ह्या वेळेचं मॅनेजमेंट होण्यासाठी आपण बरोबर 24 तासाचे किती रेखावृत्त पाडलेले आहे? 360 रेखावृत्त पाडलेले आहे. मग मित्रांनो, आता हे बाई, हे 82 5.5 तास पुढे कसं आलं ते बघू आता आपण. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागलेला आहे? 4 मिनिटं लागलेले आहे, बरोबर. तर 82 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील? 4 दुने 8, 8 चोक 32, 328 मिनिटं, बरोबर. सर आता ते बाई, ते अर्ध रेखावृत्ताचं काय झालं? एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागले? 4 मिनिटं. अर्ध रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागलेले असेल? 2 मिनिटं, बरोबर. 82 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागले? 330 मिनिटं. 330 मिनिट म्हणजे किती तास? 5.5 तास. भारत मूळ रेखावृत्ताच्या कुठल्या साईडला आहे? पूर्व साईडला आहे. म्हणून जगाच्या प्रमाण वेळेपेक्षा भारताची जी प्रमाण वेळ आहे ते किती तास पुढे आहे? 5.5 तास पुढे आहे. मग भारत पश्चिम साईडला कधी असता, तर आपण काय बोलले असते? मागे आहे. पण भारत पूर्व साईडला आहे. मी तुम्हाला रेखावृत्तही सांगताना असेच सांगितले, 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97.25 पूर्व रेखावृत्त. आलं लक्षामध्ये? बरोबर. प्रश्न 100% बरोबर येईल का? आपली मूळ प्रमाण वेळ कुठल्या किती रेखावृत्तावरून गेले आहे? 82 रेखावृत्तावरून गेले आहे. जगाच्या किती तास पुढे आहे? 5.5 तास पुढे आहे. मी तुम्हाला सर्व फोडून सांगितलेलं आहे. अक्षरशः मी UPSCला ज्या पद्धतीने सांगतो डिटेलमध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला हे सर्व फोडून सांगलेलं आहे. आलं इथपर्यंत? मग भारताची मूळ प्रमाण वेळ ही कुठल्या शहरातून गेलेली आहे, असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कुठल्या शहरातून गेले आहे? अलाहाबाद शहरातून, मिर्जापूर इथून गेले आहे.
मूळ प्रमाणवेळ तिथून पकडलेले आहे. जगाची प्रमाणवेळ कुठून गेले आहे? ग्रीनिच या शहरातून गेले आहे. ग्रीनिच इंग्लंड मधलं ग्रीनिच शहर आहे, या ठिकाणी तिथले ग्रीनिच या शहरातून मूळ प्रमाणवेळ गेले आहे, म्हणजे 0 अंशावरची. तर भारताची प्रमाणवेळ जे 82.5 अंशावरची ते कुठून गेले आहे? मिर्झापूर या शहरातून गेले आहे. मग आता मला सांगा, मी रेखावृत्त किती कर्कवृत्त किती राज्यांमध्ये सांगितलं तुम्हाला? 8 राज्यांमध्ये. आणि प्रमाणवेळ किती राज्यांमधून गेलेले आहे असा प्रश्न कधी विचारला तर 82.5 अंश रेषा डायकुबी आहे ना, हीच प्रमाणवेळ श्रीलंकेची सुद्धा आहे, 82.5 ची. 82.5 मुळात 82.5 का घेतलंय कळालं का तुम्हाला? दोघांच्या सुवर्ण मध्ये काय आहे? 82.5 आहे. त्यामुळे 82.5 5.5 तास पुढे कसं आलं हे कळालं का तुम्हाला? एक रेखा वृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतं हे कळालं का तुम्हाला? बरोबर, दोघांमधला फरक 30चा आहे. 30 रेखा वृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिट लागत होते? 120 मिनिटं लागत होते. म्हणजे असं राहिलं असतं इथे 7 वाजलेले आहे, तर ह्या ठिकाणी प्रमाणवेळ कधी पकडली नसती, तर या ठिकाणी किती वाजले राहिलेले असते? सकाळचे 3 वाजले राहिले असते. कारण उगवत्या सूर्याचा देश कुठला आहे? हा आहे ना, जपान आहे ना, पूर्व साईडला आहे ना. मग पूर्व साईड कडून हे होतं, म्हणजे आपल्या तिकडे 9 वाजता अंधार होतो, नाही तिकडे 5 वाजता अंधार होतो, परंतु त्यांच्या घड्याळात पण किती वाजलेले असतात? 5च वाजलेले असतात. आपल्याकडे 5च वाजलेले असतात पण उजेड असतो. म्हणजे कुठे? ह्या इकडे अरुणाचल प्रदेश तिकडे 5 वाजले की तिथे अंधार झालेला असतो. आपल्याला 5 वाजता अजून पण सूर्य दिसत असतो. समजलं का? हा, तिथे 12 वाजले की ते रात्रीचे 2 वाजलेले असतात तिथे. म्हणजे पण आपली प्रमाण वेळ सारखी असल्यामुळे तो वेळ आपल्याला जाणवत नाही. आपल्याला 9 वाजता लोक रस्त्यानं फिरताना दिसतात, तिथे 9 वाजता म्हणजे रात्रीच्या 11 वाजलेले असतात. म्हणजे आपल्याकडचं जे वातावरण असतं ते रात्रीच्या 11 वाजेचं तिथलं वातावरण असतं, परंतु त्यांच्या घड्याळात आणि आपल्या घड्याळात सारखेच वाजलेले असतात. कारण का? की आपण 82.5 भारतातल्या प्रत्येक घड्याळामध्ये आपण सारखे प्रमाण वेळ दाखवलेले आहे, म्हणून 82.5 अंश घेतलेले आहे. तर कळालं का? सर्वांना समजतंय ना? सर्वांना समजलं पाहिजे. हा, झालं काय? अक्षरवृत्त म्हणजे काय? रेखावृत्त म्हणजे काय? भारतात कुठल्या गोलार्धामध्ये? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. आता कर्कवृत्त किती राज्यातून गेले? 8 राज्यातून गेले आहे. आणि प्रमाण वेळ किती राज्यातून गेले आहे? 5 राज्यातून गेले आहे. 5 राज्यातून. या ठिकाणी यूपी राज्य आहे. प्रमाण वेळ किती राज्यातून गेले? 5 राज्यातून. या ठिकाणी यूपी आहे, या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी छत्तीसगड आहे, या ठिकाणी ओडिशा आहे आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे. अशी प्रमाणवेळ आपली किती राज्यातून गेली आहे? 5 राज्यातून गेली आहे. कोणकोणत्या? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. हे लक्षात येईल का? प्रमाणवेळ किती राज्यातून गेले आहे? 5 राज्यातून. प्रमाणवेळ कुठून गेले आहे? मिर्झापूर या शहरातून. प्रमाणवेळ किती रेखावृत्तावरून गेले आहे? 82.5 अंश रेखावृत्तावर. प्रमाणवेळ भारताची प्रमाणवेळ जगाच्या किती तास पुढे आहे? 5.5 तास पुढे आहे. मूळ प्रमाणवेळ किती रेखावृत्तावरून गेले आहे? 0 रेखावृत्तावरून गेले आहे. आणि मूळ प्रमाणवेळ कुठून मोजली जाते? ग्रीनिच या शहरावरून मोजली जाते. सर्व प्रश्नांचे उत्तर तुमचे सुटले का? अरे हो काही वा नाही सांगा रे मित्रांनो. परत मी सांग, माझं असं आहे, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मी परत सांगत राहील. म्हणून मला सांगायचंय, सर समजलं, आता आपण थोडं पुढे जाऊ. बरोबर, समजलं का? हा, मग सांगत चला. बघा आता आपले हे मूळ प्रमाण वेळ, रेखावृत्त, अक्षरवृत्त तुमचं सर्व तुम्हाला कळालं. आता क्षेत्रफळानुसार, वन क्षेत्रानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं, असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे सर्वात जास्त वनक्षेत्र? मध्य प्रदेश मध्ये आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र आहे तिथे. आता ते कसं? मध्य प्रदेश हा राज्य संख्या जास्त आहे, म्हणजे क्षेत्रफळ मोठं आहे, म्हणून क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे इथे वनांचं प्रमाण बी कसं असेल? जास्त असेल. 1 नंबर मध्य प्रदेश आहे. मी आता लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवलं होतं,
1 नंबर मध्य प्रदेश आहे, 2 नंबर इथे अरुणाचल प्रदेश आहे, 3 नंबर इथे छत्तीसगड आहे, 4 नंबर ओडिशा आहे आणि 5 नंबर महाराष्ट्र आहे. म्हणजे असा यम तयार लक्षात ठेवला होता. वनक्षेत्र सर्वात जास्त वने मध्य प्रदेश, 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर छत्तीसगड, 4 नंबर ओडिशा आणि 5 नंबर महाराष्ट्र. मग वनक्षेत्रानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? 5वा क्रमांक लागतो. तुमच्या इथे लक्षात यायला पाहिजे. तर महाराष्ट्रात भारताच्या किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? आता एक खोडू का वाचून घ्यायचंय तुम्हाला? पहिल्यांदा समुद्रकिनारा सांगून देतो, नंतर करतो. किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताच्या? बघा, या ठिकाणी कोणतं आहे? गुजरात आहे. या ठिकाणी कुठला आहे? महाराष्ट्र आहे. या ठिकाणी कुठे आहे? गोवा आहे. बरोबर ना? इथे इथे कुठलं राज्य आहे? कर्नाटक आहे. इथे कुठलं आहे? केरळ आहे. इथे तामिळनाडू आहे. इथे कुठलं आहे? आंध्र प्रदेश आहे. या ठिकाणी कुठलं आहे? ओडिशा आहे. आणि या ठिकाणी कुठलं आहे? पश्चिम बंगाल आहे. मग किती राज्यांना झाला? 1 2 3 4 5 6 7 8 9. समुद्रकिनारा किती राज्यांना लाभलेला आहे? 9 राज्यांना लाभलेला आहे. मुख्य भूमीला समुद्रकिनारा किती सांगितला मी तुम्हाला? 6100 सांगितला. तर एकूण समुद्रकिनारा भारतीय बेटे पकडून किती सांगितला? 7517 किलोमीटर सांगितला. तर सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? कोणत्या राज्याला? गुजरात राज्याला लक्षात ठेवायचं आहे. तर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि किनारपट्टी 560 किलोमीटर लांबीची आहे. हे आपलं पुढे पण होणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल शिकेल त्यावेळेस आपलं होईल. ह्याला लक्षात प्रत्येकाच्या 100% लक्षात आलं ना? मग पुढे जायचं का? भारताची नैसर्गिक सरहद्द कोणत्या देशांची आहे? नैसर्गिक सरहद्द म्हणजे कसं की या ठिकाणचा भाग कधी बघितला तर इथे हिमालय, मग कोणचा येईल बरं का? इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, इथे चीन आहे, इथे म्यानमार आहे. म्हणजे नैसर्गिक सरहद्द लाभलेली आहे का? लाभलेली आहे भारताला. अजून कुठला येईल? भूतान येईल, अफगाणिस्तान पण येईल. वरती अफगाणिस्तान आहे, त्यामुळे इथे नैसर्गिक सरहद्द लाभलेली आहे. आता मी तुम्हाला हा भाग शिकवलेला आहे, तर तुम्ही हे पान प्रॉपर वाचून घ्यायचं. तर आम्हाला समजेल का? तुम्ही ते इतकं तिथे लिहून ठेवलेलं आहे म्हणून वाचायचंय. वाचा पटकन प्रॉपर एक 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 एक. हा, हे झालं की नंतर सांगा. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. नाही समजली तर मला विचारायचं आहे. कुठल्याही विषयाबद्दल विचारू शकतात. अभ्यास करा, कशा पद्धतीने करा या संबंधी विचारू शकतात. सर प्रश्न सोडवता येत नाही या संबंधी विचारू शकतात. सर पुस्तक वाचता येत नाही, म्हणजे पुस्तक वाचता येत नाही म्हणजे कसं वाचायचं, नेमकं लक्षात कसं ठेवायचं हे पण विचारू शकतात. तुम्हाला जे जे छोटे छोटे प्रॉब्लेम असेल ते मला विचारू शकतात. मी तुम्हाला रोज सांगतो पण तुम्ही मला कोणीच विचारत नाही, कारण याचा अर्थ तुम्हाला वाचता येतं चांगलं. त्यामुळे मी अख्खा GS माझ्याकडे ठेवलेला आहे इथे, कारण प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे, सर्व विषय व्यवस्थित समजले पाहिजे. कारण हा GS म्हणजे तुम्हाला एक टॉपिक आला. मागच्या वेळेसचा कंबाईनचा पेपर तुम्ही बघितला असेल. कंबाईनचा एक पेपर झाला, त्यावेळेस मी फक्त 50 मार्काचं म्हणजे 50 मार्काचं शिकवलेलं होतं वर्गामध्ये. 50 पैकी जवळजवळ 42 क्वेश्चन शिकवलेल्या पैकी आले होते कंबाईनचे. या सर्व एक्झामला तर येतात, पण कंबाईन मध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवलेले होते. तुम्हालाही तसंच होणार आहे. फक्त व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. नाही समजलं तर परत विचारत राहायचं आहे. घनता किती सांगितली? 365 सांगितली होती. नंतर जे अक्षरवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार
अक्षरवृत्तीय विस्तार 8 अंश 4 ते 37 अंश 6 हे सांगितलं. नंतर 37 अंश 6 हे सांगितलं. रेखावृत्त 68 अंश 7 पूर्व रेखावृत्त सांगितलं आणि 97 अंश 25 पूर्व रेखावृत्त सांगितलं. जी प्रमाण वेळ आहे किती होऊन गेलेली आहे 82.5 जगाच्या किती तास पुढे आहे 5.5 तास पुढे आहे. कुठल्या शहरातून गेलेले आहे अलाहाबाद या शहरातून गेलेले आहे. किती राज्यातून गेलेले आहे 5 राज्यातून गेलेले आहे. बरोबर. जे कर्कवृत्त आहे हे किती राज्यातून गेलेले आहे 8 राज्यातून गेलेलं आहे. हे 8 राज्य गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड वेस्ट बेंगॉल त्रिपुरा आणि मिझोराम. बरोबर. इथपर्यंत आपण आले होते. तेव्हा हे 8 राज्य पण वनक्षेत्र तुम्हाला सांगितलं. तेव्हा हे MP आहे अरुणाचल प्रदेश आहे छत्तीसगड आहे ओरिसा आहे आणि महाराष्ट्र आहे. समुद्रकिनारा आत्ता सांगितला 720 महाराष्ट्राचा लाभलेला आहे. भारताचा 7517 लाभलेला आहे. तेव्हा हे आपले अक्षरवृत्तीय हे आपले अक्षरवृत्त आहे. मूळ विषुववृत्त हे आहे. हे कर्कवृत्त आहे. हे मकरवृत्त आहे. हे अंटार्क्टिक वृत्त आहे. हे आर्टिक वृत्त आहे आणि हे उत्तर ध्रुव आहे. हा दक्षिण ध्रुव आहे. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी 60 मिनिटं लागतात. हे मूळ रेखावृत्त आपण बघे मूळ एकूण अक्षरवृत्त किती सांगितले मी तुम्हाला हे सर्व एकूण 181 सांगितलेले आहे. तर एकूण रेखावृत्त किती सांगितले मी तुम्हाला 360 सांगितलेले आहे. भारताचं स्थान कुठे सांगितलं मी तुम्हाला उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. झालं हे पाठ व्यवस्थित. जायचं आता पुढे जाऊ. हे बाय हे गणित हे रेखावृत्तासंबंधी तुम्हाला विचारले जात नाही का सोडून दाखवू पण विचारले जात नाही तुम्हाला. हे रेखावृत्तासंबंधी गणित आहे की बघा असं एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात 4 मिनिट लागतात. बरोबर. तर 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतील 15 चौक 60. मग तुम्हाला प्रश्न आला मूळ रेखावृत्तावर दिवसाचे 12 वाजलेले आहे तर 82.5 अंश रेखावृत्तावर किती वाजलेले असतील. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागत आहे 4 मिनिटं लागत आहे. तर 82.5 अंश रेखावृत्त ओलांडण्यासाठी 328 मिनिट आणि जेव्हा हे 2 मिनिट 330 म्हणजे 5.5 तास पुढे पूर्व रेखावृत्तावर विचारलेलं आहे. मग तिथे 5:30 वाजलेले असतील. बरोबर. ज्या वेळेस आपलं 5:30चं वातावरण असतं त्यावेळेस मूळ रेखावृत्तावर कितीचं वातावरण असतं दुपारचं वातावरण असतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तिथे 12 वाजलेले असतात. ते इथे सूर्य डोक्यावर असेल आपल्याकडे तेव्हा 5:30. म्हणून आपला अर्थसंकल्प मांडताना पहिले संध्याकाळी मांडला जात होता. कारण का की तिकडच्या सभागृहामध्ये 12 वाजता तो मांडला जात होता. मग इंग्रजांचं अनुकरण करत करत आपण 1998-99 पर्यंत आलो होते. नंतर आपण तेव्हापासून BJPचं सरकार आलं तेव्हापासून आपण तो अर्थसंकल्प तिकडच्या वेळेनुसार न मांडता आपण 11 वाजता मांडायला सुरुवात केली. समजलं का. असं हे असे उदाहरणं आहे. तुम्हाला विचारत नाही तुम्ही म्हणाल तर ते पण शिकवून देतो. बघा हा भारत आहे. तुम्हाला विचारलं भारताचं सर्वात दक्षिणेकडे टोक कोणतं आहे इंदिरा पॉइंट आहे. भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक कोणतं आहे दप्तार आहे. दप्तार त्याला इंदिरा पोल सुद्धा म्हणतात. वरती पोल आहे खाली पॉइंट आहे. दप्तार. भारताच्या पूर्वकडचं सर्वात पूर्वकडचं टोक कोणतं किबिथू आहे. किबिथू हे अरुणाचल प्रदेश मधलं आहे. लक्षात ठेवा. तर घुमर मोठा हे सर्वात पश्चिमेकडचं टोक आहे. हे लक्षात ठेवा. इथे दप्तार आहे इथे इंदिरा पॉइंट आहे इथे किबिथू आहे इथे घुमरकोट आहे. मूळ भूमीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कधी बघितलं तर कुठलं आहे कन्याकुमारी हे आहे. तर भारतामधला सर्वात खोल बिंदू कुठे आहे भूपृष्ठाचा सर्वात खाली -2.2 मीटर हा कुट्टानंद इथे आहे. आता हा जो मॅप आहे जुनं 10वीचं जे पुस्तक आहे त्या म्हणून हा मॅप उचललेला आहे. कुट्टानंद सर्वात खोल बिंदू कुट्टानंद इंदिरा पॉइंट इंदिरापूर घुमर मोठा पूर्वेकडचं पश्चिमेकडचं आणि पूर्वेकडचं कुठलं आहे किबिथू असे टोक आहे. राहील लक्षामध्ये लक्षात राहिलं पाहिजे. जायचं पुढे का वाचायचं आहे तुम्हाला नाही का.
तू जागा बदलवली का? का तिथेच होता? इथे होता म्हणून तर म्हणलं मागे कस काय गेला? का बरं? बसू दे त्यांचं चांगलं जमत असेल. असं का? तुला भूक लागत होती का? एकटा एकटा खात होता का? हा हा, बरोबर आहे. ते कस तरी वाटलं असेल ना तुला. बरोबर. बसू दे रे भाऊ, बसू दे, जाऊ दे. इथे बघा, आपलं हे जग आहे, याला आंतरराष्ट्रीय वार रेषा, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठल्या रेखावृत्तावरून गेलेली आहे? कुठल्या रेखावृत्तावरून गेली आंतरराष्ट्रीय वार रेषा? 180 रेखावृत्तावरून गेले आहे. आणि मूळ प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून गेले आहे? 0° रेखावृत्तावरून गेले आहे. इथे हे फक्त लक्षात ठेवा, इथे रशिया आहे, इथे जपान आहे, इथे अमेरिका आहे, उत्तर अमेरिका, इथे दक्षिण अमेरिका आहे. बघा, या ठिकाणी सोमवार, जाऊ दे ते सोमवार मंगळवार, हा, तुम्हाला फक्त हे लक्षात राहू द्या की आंतरराष्ट्रीय वाररेषा कुठून गेले आहे? इथून गेले आहे. म्हणून इथे बघा, उगवत्या सूर्याचा देश आपण कोणाला म्हणतात? जपानला म्हणतात. इथून वार चेंज होतो, इथे पुढचा वार असतो, इथे कुठला वार असतो? इथे मागचा वार असतो, इथे रविवार असतो. कारण ही रेषा ही वेगळे करते दोघांना. आता ह्या आपण न पाडलेल्या आहे, त्यामुळे लक्षात ठेवा 180 अंशावरून वार रेषा गेलेल्या आहे. बघा, भारताची दुसरी प्रमाणवेळ ठरवण्यासाठी अजय माथुर कमिटी नेमली होती, परंतु आपण काही ठरवली नाही, एकच ठेवली 82 अंशावरून, त्यामुळे जाऊ द्या. हे कर्कवृत्ताजवळ प्रमाणवेळ जवळ कोणती राजधानी आहे? रायपूर हे बाई प्रमाणवेळच्या जवळ राजधानी आहे, नंतर लखनौ आहे, नंतर रांची आहे. ठीक आहे, हे पण जाऊ द्या. कर्कवृत्ताजवळ हे शहर आहे एकूण सर्वचे सर्व. पण प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल, कर्कवृत्त आणि प्रमाणवेळ हे कुठल्या ठिकाणी छेदतात? छत्तीसगड मधलं कोरिया जिल्हा आहे, छत्तीसगड मध्ये येतो कोरिया जिल्हा. कोरिया जिल्ह्यामध्ये हे प्रमाणवेळ आणि कर्कवृत्त एकमेकाला छेदतात, लक्षात ठेवायचं आहे. कोरिया, कोरिया देश नाही म्हणत मी, कोरिया जिल्हा म्हणत आहे. छत्तीसगड राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी, आता हे कर्कवृत्त आहे, कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी कुठली? म्हणजे अशी छेदते, याशी. असा प्रश्न विचारलेला आहे, सर्व एक्झामला विचारलेला आहे हा प्रश्न. जर माही नदी आहे, माही नदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते, लक्षात ठेवायचं आहे. इथे प्रश्न विचारलेला आहे. जसं आपण समुद्र किनारा किती राज्यांना सांगितला? 9 राज्यांना सांगितला. तशीच आपली भूसीमा जी आहे ही 16 राज्यांना लागून आहे. हे पण लक्षात ठेवा. इथे बघा, द्वीपकल्प म्हणजे काय? आपला हा द्वीपकल्प आहे. द्वीपकल्प, द्वीपकल्प म्हणजे काय? द्वीपकल्प प्रश्न विचारला जातो, असाच विचारतात. द्वीपकल्प म्हणजे काय? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. समुद्र म्हणजे काय? 3 बाजूने भूभाग आणि एका बाजूने पाणी. तुम्ही अरबी समुद्र बघा, या असा आहे. आता या ठिकाणी अरबी समुद्र आहे, इथे अरबी समुद्र आहे, इथे बघा, इथे भूभाग आहे, इथे भूभाग आहे, इथे भूभाग आहे. 3 बाजूने काय आला? भूभाग आला, आणि एका बाजूने काय आला? पाणी आला. तर उपसागर म्हणजे काय? एक महासागरचा जो थोडाफार बाजूला भाग, छोटा भाग असतो, त्याला काय म्हणतात? उपसागर म्हणतात. हे लक्षात राहू द्या. आखात म्हणजे काय? कारण हे का सांगतोय मी तुम्हाला तिथे सांगितलं, श्रीलंका हा भारतापासून कशामुळे वेगळा झालेला आहे? पालची सामुद्रधुनी. सामुद्रधुनी म्हणजे काय हे सांगितलं होतं. ज्या ठिकाणी 2 महासागर किंवा 2 समुद्र, 1 महासागर, 1 उपसागर एकत्र येतात, त्याला सामुद्रधुनी म्हणतात, बरोबर. तर आखात म्हणजे काय? इथे बघा, इथे असं व्याख्या सांगितली. तर आखात म्हणजे काय? हे आखात हे समुद्राच्या खनन कार्यामुळे निर्माण होतं. म्हणजे हा भाग काय होतो? मध्ये जातो. उदाहरणार्थ तुम्हाला इथे दाखवतो. इथे बघा, या ठिकाणी असा भारताचा असा हा भाग आहे गुजरातच्या जवळ. इथे हा समुद्राचं पाणी आपटत आपटत आपटलं आणि हा भाग का झालाय? खोल झालेला आहे. हा भाग का झालेला? खोल झालेला आहे. आणि हे काय बनलेलं आहे? हे आखात बनलेलं. म्हणून आपण याला वरच्या आखाताला काय म्हणतो? कच्छच्या आखात, आणि खालच्या आखाताला काय म्हणतो?
खंबातच्या आखात. खंबातच्या आखात आणि कच्छच्या आखात. तसं आखात समुद्राच्या खनन कार्यामुळे निर्मिती होत असते. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे पण भारी आहे. आशिया खंडामध्ये 3 द्वीपकल्प आहे. एक सौदी अरेबियाचा द्वीपकल्प आहे, 3 बाजूने पाणी, एका बाजूने भूभाग. भारताचा द्वीपकल्प आहे आणि इंडो चायनाचं द्वीपकल्प आहे, लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठं द्वीपकल्प आशिया खंडातलं कुठलं आहे? भारताचा द्वीपकल्प आहे. भारतात जी किनारपट्टी आहे हे किती नॉटिकल मैल आहे? 12 नॉटिकल मैल आहे. 12 नॉटिकल मैल म्हणजे कसं की या ठिकाणी भारत आहे, इथून तर 12 नॉटिकल मैल म्हणजे जवळजवळ 21-22 किलोमीटर हे भारताची हद्द आहे. आपण म्हणतो की आपले मासेमारी गेले आणि या ठिकाणी लगेच ते पाकिस्तानाने पोहोचता, म्हणजे इथे ते समजत नाही इथून पाकिस्तानची हद्द चालू होते म्हणून. हे मासेमारीला पकडून घेऊन जातात किंवा पाकिस्तानचे आले आपण पकडून जेलमध्ये टाकतो, किंवा ते आपले पकडून जेलमध्ये टाकतात, किंवा श्रीलंकेचे आले ते आपले जेलमध्ये टाकतात, आपण त्यांना जेलमध्ये टाकतो. लगेच दोघी गव्हर्नमेंट सांगता हे कोणी आतंकवादी नाही, कोणीच नाही, काही नाही, हे मासेमारी करणारे आहे. त्यांना 16 ते 5-6 महिने तिकडे राहतात, 5-6 महिने ते इकडे राहतात, त्यांना सोडून दिलं जातं. ही अशी जी सागरी सरहद्द ही किती आहे? 12 नॉटिकल मैल इतकी आहे ते. एक मैल म्हणजे तुम्हाला माहिती असेल 2.4 किलोमीटर समथिंग काहीतरी होतं. असं हे आहे. ते आलं लक्षात इथपर्यंत? तुमच्या लक्षात येत आहे का? वेगनरचा भूखंड वन सिद्धांत बघू आता आपण. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपल्याला बघावाच लागेल. वेगनरचा भूखंड वन सिद्धांत बघा. पहिल्यांदा आपली पृथ्वी कसं होते? एक तप्त गोळा होती, एकदम तप्त गोळा होती. नंतर या तप्त गोळ्याचं वातावरण हळूहळू एकदम थंड झालं, अक्षरशः ते शीत झालं. नंतर हळूहळू सूर्याची किरण पृथ्वीवर पडू लागले आणि सूर्याच्या नंतर बर्फ वितळू लागला. बरोबर. वरतून कधी बघितला तर आपला तो निळा ग्रह दिसतो, निळं पाणी दिसतं बरं का. नंतर बर्फ वितळू लागला आणि बर्फ वितळल्यामुळे या ठिकाणी एक भूखंड निर्माण झाला पहिल्यांदा, हा भूखंड. आणि इथे ह्या सर्व हा जलमय भाग होता, हे पाणी होतं. या ठिकाणी एक महासागर निर्माण झाला सुरुवातीला डायरेक्ट. नंतर हा जो भूखंड निर्माण झाला त्याला काय नाव दिलं? पॅन्झिया नाव दिलं, पॅन्झिया. आणि हा जो महासागर निर्माण झाला त्याला काय नाव दिलं? पॅथलासा नाव दिलं आहे. तुम्हाला विचारला जातो सुरुवातीला जो भूखंड निर्माण झाला त्याचं काय नाव होतं, असा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारला जातो. पॅन्झिया. आणि जो महासागर होता त्याला पॅथलासा, लासा म्हणजे पाणी, असं लक्षात ठेवा. म्हणजे पाणी प्यायला लागतं इथे आपल्याला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पॅथलासा हा महासागर. नंतर परत ह्या भूखंडाचे 2 तुकडे झाले बघा. एक असे 2 तुकडे झालेले आहे आपल्या भूखंडाचे. आणि हा जो वरचा भाग आहे ह्या 2 तुकड्यांमधला, हा जो वरचा भाग याला काय म्हणतात? अंगारा भूमी म्हणतात किंवा लॉरेशिया म्हणतात. आणि हा जो आपला खालचा भाग आहे याला कुठली भूमी म्हणून ओळखली जाते? गोंडवाना भूमी म्हणून ओळखली जाते. तुम्हाला प्रश्न विचारला तो आपला भारताचा द्वीपकल्पीय पठार हा कुठल्या भूमीचा भाग आहे? कोणत्या भूमीचा भाग आहे? गोंडवाना भूमीचा भाग आहे, लक्षात ठेवा. आणि या 2 तुकड्यांमध्ये एक महासागर निर्माण झाला, एक समुद्र निर्माण झाला. याला काय नाव होतं? तेथिस सागर नाव होतं, तेथिस, लक्षात ठेवायचं आहे. असं म्हटलं आता उत्तरेकडून वाहून येणाऱ्या नद्या आणि दक्षिणेकडे वाहून येणाऱ्या नद्या या दोघांनी इथे गाळ साचला गेला आणि हा महासागर काय गेला? बुजला गेला. आणि इथे काय निर्माण झाली? इथे ओली पर्वतांची निर्मिती झाली. किंवा इथे ज्या अजून एका भूगोलतज्ञाचं मत असं आहे आणि दुसऱ्या भूगोलतज्ञाचं मत असं आहे की इथे प्लेट निर्माण झाल्या. वरच्या प्लेटनं काय केलं? खालच्या प्लेटला दाबलं, हे दाब एकमेकावर पडल्यामुळे हा भाग कसा झाला बरं का? मधला भाग कसा झाला? उंचावला गेला आणि त्या ठिकाणी ओली पर्वताची निर्मिती झाली. ते ओली पर्वत कुठले आहे? रॉकी पर्वत हा कुठे आहे? उत्तर अमेरिकेमध्ये. अँडीज पर्वत हा कुठे आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये. हिमालय पर्वत कुठे आहे? भारतामध्ये आहे. तर आज पर्वत कुठे आहे? युरोप खंडामध्ये आहे. हे ओली पर्वत आहे. असे ही वर पर्वतांची निर्मिती झाली आणि नंतर आताच जग असं निर्मिती झालेलं आहे. हा भाग कधी बघितला? हा इथून तर इथपर्यंत हा खालचा भाग जो आहे हा कुठल्या भूमीचा आहे? गोंडवाना भूमीचा आहे. म्हणजे दक्षिण अमेरिका आहे, आफ्रिका आहे, भारतीय द्वीपकल्प आहे,
जावा सुमात्रा, इंडोनेशियाचे बेटे, मादगास्कर आलं, न्यूझीलंड आलं आणि ऑस्ट्रेलियाचे बेटे आले. ह्या सर्व अंगारा गोंडवाना भूमीचा भाग आहे खालच्या भूमीचा, आणि वरचा उत्तर अमेरिका, युरोप, ग्रीनलँड, आशिया, जपान हे सर्व ते कोरिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया हे सर्व भाग कशाचे आहे? अंगारा भूमीचे. आणि आताचं जग असं आपलं किती खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे? 7 खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. आपले 7 खंड आहे. सर्वात मोठा खंड कुठला खंड आहे? आशिया खंड आहे. लक्ष. आणि सर्वात लहान कुठला आहे? ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे लक्षात ठेवा. येतंय लक्षामध्ये? वेगनरचा भूखंडवन सिद्धांत. कारण भूखंडवन, वेगनर भाऊचं म्हणणं असं होतं की हे जे भूखंड आहे हे समुद्र महासागर तरंगलेले आहे. हे काय करताय? हे हळूहळू हळूहळू काय करताय? उत्तरेकडे दक्षिणेकडे असे सरकत आहे. त्यांची दिशा ते काय बदलवत आहे? जागा ते काय करत आहे? बदलवत आहे. असा भूखंडवन. मग यांचं म्हणणं असं होतं, हा जो दक्षिणेकडचा भाग होता हळूहळू हळूहळू कुठे गेला? उत्तरेकडे गेला. आणि तो कुठे जोडला? इथे जोडला. या इथे जोडला. या भूखंडवन सिद्धांतानं. आणि हा जो भाग होता, हा भाग कुठे जोडला? हा भाग या ठिकाणी आला. आणि हा भाग कसा होता? हा एकत्र होता. हा इथून तुटला आणि हा बाजूला झाला. म्हणजे गोंडवाना भूमीचे हे सर्व भाग होते, हे तुटून तुटून बाजूला आले. हे दूर 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 पसरले. अजून हजारो लाख वर्षापूर्वी नंतर आपलं असंही होऊ शकतं. हे टोक वरती जाऊ शकतं आणि हा भाग खाली होऊ शकतो. कारण का बरं का होऊ शकतं? कारण इथून न देवा आता इथे गाळच असला जात आहे, इथे भरला जात आहे. म्हणजे निसर्गाचा नियम असतो, एका बाजूने खणणे आणि दुसऱ्या बाजूने भर टाकणे. हळूहळू हळूहळू काही कालखंड हा भरला जाईल, भरला जाईल, भरला जाईल, भरला जाईल. हा कमी 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 होत जाईल. असंही होऊ शकतं. लाखो वर्षापूर्वी असून तेव्हा आपल्याला माहित पण नसणार. मग तेव्हा लावतील अंदाज. असा असा होता. पण आता ते सर्व लिहून ठेवलेलं आहे. आलं लक्षामध्ये? खंडांच्या उत्तर आणि पश्चिम दिशेत पसरलेले आहे. हा भूखंडवन सिद्धांत आहे. मी तुम्हाला जो सांगितला तोच आहे. फक्त एक आहे, हा मॅप प्रॉपर बघून घ्या. प्रॉपर मॅप बघून घ्यायचा आहे. जे मुलं ऑनलाईन असतील त्यांनी मला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न असतील तर विचारा. तर चॅट दिसतच नाही. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वाचलं काय? हे समजलं का तुम्हाला? अरे मित्रांनो, समजलं का? समजलं ना? वेगनरचा भूखंडवन सिद्धांत. भूखंड कुठला होता पहिले? पॅन्झिया होता. समुद्र कुठला होता? पॅथेलासा होता. हे लक्षात राहू द्या. राहू द्या. अंगारा भूमी, गोंडवाना भूमी आणि इथे कुठला महासागर निर्माण झाला आहे? केटीस समुद्र निर्माण झाला आहे. हा भूखंडवन सिद्धांत होता. आता पुढचा सर्वात मोठा पार्ट बघू आज आपण. आपला बघा, तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठं काय असतं? विश्व असतं, बरोबर ना? विश्वामध्ये काय असतात? छोटे छोटे आकाशगंगा असतात. आकाशगंगामध्ये अशा अनेक सूर्यमाला असतात, बरोबर ना? सूर्यमालांमध्ये असे अनेक ग्रह असतात. जसे आपले ग्रह आहे तसे अनेक ग्रहांमध्ये एखादी ग्रहावर काय असतं? जग असतं. जगामध्ये काय त्याचा खंड असतं. खंडामध्ये काय असतं? देश असतं. देशमध्ये काय असतं? राज्य असतं. राज्यामध्ये काय असतं? जिल्हे. जिल्ह्यामध्ये तालुके. तालुक्यामध्ये गाव. गावामध्ये गल्ल्या. गल्ल्यामध्ये घर. आणि घरामध्ये तुम्ही, बरोबर? मोठ्यापर्यंत, लहानपासून तर मोठ्यापर्यंत उलट जात असते. असं आहे. तसेच आपली ही सूर्यमाला आहे. बघा, ही सूर्यमाला सर पहिल्यांदा लक्षात कशी ठेवायची ते सांगा, बरोबर? आता लक्षात कसे ठेवायची ते बघू. आता या इथे सूर्य आहे. आपण सूर्याला एक नाव देऊ. काय नाव देऊ? सोमवार नाव देऊ. सूर्याला सोमवार म्हणून. सोमवार पासून एक दिवस गॅप टाकायचा आहे. कुठला वाराला? बुधवाराला ना. एक दिवस गॅप टाकला कुठला वाराला? बुधवाराला. बुधवार पासून एक दिवस गॅप टाकायचा आहे. कोणता वार येतो? शुक्रवार येतो. शुक्रवार पासून एक दिवस गॅप टाकायचा आहे. कुठला वार येतो? रविवार येतो, बरोबर? रविवारी पृथ्वीवर काय असते?
सुट्टी असते. रविवार नंतर एक वार गॅप टाका, कोणता वार येतो सांगा रे मित्रांनो? मंगळवार. मंगळवार नंतर एक वार गॅप टाकायचा, कुठला वार येतो? कुठला? गुरुवार. गुरुवार नंतर एक वार गॅप टाकायचा, कुठला वार येतो? शनिवार. आणि इथे युरेनस आहे आणि इथे काय आहे? नेपच्यून आहे. तुम्हाला प्रश्न विचारला आपल्या सूर्यमालेचा सूर्यापासून क्रम लावा. मग क्रम लावा काय सांगितलं मी तुम्हाला? सोमवार लक्षात ठेवायचा, एक एक वार गॅप टाकायचा. मग सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बघा नाही ते बुध आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला? मंगळ आणि शुक्र ग्रह आहे. बरोबर. एकूण ग्रह किती आहे? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 ग्रह आहे सूर्यमालेमध्ये. येते का लक्षामध्ये? सर्वात मोठा ग्रह कुठला? गुरु आहे. बघा इथे सर्वात मोठा ग्रह गुरु दाखवला आहे. 1 नंबर मोठा ग्रह, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. ते झाल्यानंतर 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर. क्रम लावा आला तर लिहून टाकायचा. म्हणजे क्रम असा लावायचा, असा क्रम लावा आणि असा क्रम लावा. येते लक्षामध्ये? हे बघा इथे पण हेच दिलंय. अंतग्रह कुठले? अंतग्रह आणि बहिर्ग्रह. इथे लघुग्रहांचा पट्टा तयार झाला आहे मंगळच्या बाजूला. पहिले 4 जे आहे हे कसे आहे? अंतग्रह आहे. आणि गुरुपासून शेवटचे 4 जे आहे हे मोठाले हे कसे आहे? बहिर्ग्रह आहे. कारण लघुग्रहाच्या पट्ट्याच्या बाजूचे आहे म्हणून त्याला लघुग्रह म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात जास्त उपग्रह कोणाला आहे? कोणाला आहे? शनीला 1 नंबर उपग्रह आहे, सर्वात जास्त उपग्रह आहे. 2 नंबर गुरुला आहे. म्हणजे असे तुम्ही लिहू शकतात. 1 नंबर शनी, 2 नंबर गुरु, 3 नंबर युरेनस, 4 नंबर नेपच्यून, 5 नंबर मंगळ, 6 नंबर पृथ्वी. कारण मंगळला 2 आहे, फोबस आणि डिमोस. पृथ्वीला एकच आहे, चंद्र आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकतात. आपली पृथ्वी कशी फिरते? ऑप्शन विचारू. पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. सांगा सांगा ना. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणणारे किती लोक आहे? हात वरती करा. तू आहे ना? अजून कोण आहे? अरे तो काहीच बोलत नाही विचारा, तुझ्याकडे बोट दाखवताय. पृथ्वी कशी फिरते आपली? पहिल्यांदा जाऊ दे, मी तुम्हाला एक एक विचार. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणणारे किती लोक आहे? एक. अजून एक आहे, एक साजू सदाशिव, एकच आहे. अजून पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणणार 2. अजून 3. अजून 4. अजून 5. 6. अरे असं नको रे भाऊ, ते बदलती काय एक बेट डिगेल तर सर्व बेट त्याच्या मागे जाता. अजून पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणणारे अजून किती आहे? तुमचं 100% चुकलेलं आहे. बरोबर. आता पुढचं, उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणणारे किती लोक आहे? 1001% चुकले आहे. तुम्ही बोटच वरती नको करा. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणणारे किती आहे? जाऊ द्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणणारे किती आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणणारे 100% बरोबर आहे. आपली पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे पृथ्वी अशी फिरते बघा, अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे. याशी आपली पृथ्वी फिरते, अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात आलं का? हा प्रश्न राज्यसेवेला विचारला होता, तरी मुलं चुकलेले होते. हा बी प्रश्न राज्यसेवेला विचारला होता, भारताच्या आजूबाजूला किती देश आहे? मुलं 8 लिहून आले होते. त्यांना श्रीलंकाही पकडलेला होता. श्रीलंकाची सीमा आताच मी तुम्हाला सांगलं, पालखी, सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखा त्यामुळे वेगळा झालेला आहे. बरोबर ना? 7 देश आहे सीमा लाभलेला आहे. बरोबर ना? असं आहे आपली पृथ्वी. बघा फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे
कोणते ग्रह फिरतात? शुक्र आणि युरेनस हे ग्रह. हा शुक्र फिरतो आणि हा युरेनस कसा फिरतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे असा फिरतो. हे बघा, हे असे फिरतात शुक्र आणि युरेनस पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि बाकी सर्व ग्रह कसे फिरतात? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? अरे राहील का? आता आता विसरू नका. पश्चिमेकडून पूर्वेकडे, आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणते ग्रह फिरताय? शुक्र आणि युरेनस फिरताय. तुम्हाला बेसिक सूर्यमाला समजली का? बेसिक. सर्वात मोठा ग्रह कुठला? गुरु आहे. गुरुपासून क्रम काय लावायचा ते सांगितलं. उपग्रह सर्वात जास्त कोणाला आहे? शनीला आहे. पृथ्वीला किती आहे? 1 आहे. मंगळला किती आहे? 2 आहे. हा क्रम कसा लावायचा? एक एक वार गॅप टाकायचा आणि क्रम लावायचा. इतकं सांगितलं. आणि आता मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला हे शिकवणार आहे. बुध, शुक्र, मंगळ हे आपले जे थोडी थोडी माहिती काय घेऊन टाकू आत्ताच का पुढच्याच लेक्चरला? मित्रांनो, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला विचारत राहायचं आहे. मी तुम्हाला रोज रोज सांगत आहे. आता पुढचं लेक्चर कधी आहे काय माहिती. तुमचं कोणाचे लेक्चर चालू आहे सध्या? मराठी किती बाकी आहे? किती दिवस झाले? 2च दिवस झाले का? असं आहे का? एकमेकांसोबत डिस्कशन करायचं आहे. डिस्कशन करायचं आहे. ज्याचा अभ्यास कमी असेल त्याने मदत करू लागायची आहे दुसऱ्याला. तुमचे एकमेकांसोबत कॉम्पिटिशन नाही. बरोबर. मराठीचा एकमेकांसोबत डिस्कशन करूनच अभ्यास करा. मराठी करा. गणित बुद्धी आपण तुम्ही बसले स्पीडला कसे येत आहे काय येत आहे ते सोडवून बघा. जीएस चालू घडामोडी वाचताना डिस्कशन करून वाचा. अशा पद्धतीने तुमचं झालं तर तुम्ही सर्वेचे सर्व पास होसाल. असं काही नाही कोणी कोणाला सांगितलं कोणासोबत डिस्कशन केलं म्हणजे तो पोस्ट काढतो ना आपण राहून जाता. पेठेमध्ये तुम्ही बघत असाल UPSC राज्यसेवेचे मुलं एकमेकाला शिकवत बसतात. बरोबर ना? एकमेकाचा अभ्यास घेत बसतात. तर तुमचा अभ्यास कंप्लीट होईल. नाही तर अभ्यास कंप्लीट होणार नाही. बरोबर. डिस्कशन करा. तुम्ही चांगले मित्र असतील, तुमचे चांगला मित्र दिसताय, तुम्ही एकमेकाच्या शेजारी बसले, तुम्ही दोघांचा ग्रुप बनावा. बरोबर. आणि एकमेकांसोबत डिस्कशन करा. असे 2-2 जास्तीत जास्त ग्रुप मध्ये 3च जण पाहिजे. चौथा आला की नंतर फिरायला जाणं, याची वाट पाहणं त्याची वाट पाहणं असं करू नका. 1 2 3 जण तुम्ही ग्रुप मध्ये घ्या जास्तीत जास्त. दोघं कधी असले तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण ग्रुप डिस्कशन 100% करा. फायदा तुम्हाला हळूहळू त्याचा जाणवेल. पहिल्या 2 दिवसांनी, पण ज्यावेळेस तुमचा एखादी टॉपिक कंप्लीट होत जाईल आणि तुम्हाला ते समजेल, किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये डायरेक्ट बसायचं, या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका सोडवून काढायची, त्या जिल्ह्याची सोडवून काढायची. असेही केले तरी पण चालेल. चालेल. मग येऊ का पुढच्या लेक्चरला? कधी जेव्हा लेक्चर असेल तेव्हा येतो. धन्यवाद.